त्यांचा आहे पार्क व्यू. आणि ही बॅक साईड आहे. तिकडून जे आहे ते मेन मार्केटमधून पण त्यांची एंट्री. इथे यांचं स्विमिंग पूल आहे. तर सध्या पाण्यामुळे कोणीच जात नाही पावसामुळे तिकडे. इकडे पण गार्डन वगैरे आहेत पोरांना खेळायला. पण पाऊस एवढा आहे की गार्डनमध्ये काही एन्जॉय नाही केलं तुम्ही. आणि हे मग इकडे त्यांचे रूम्स आहेत. आम्ही सगळे निघालो आहेत इकडे. सेम होतं माझ्याकडे, सेम होतं सगळे. तुला मी काल जडपडती चप्पल मला आम्ही निघालो आता. 1-2 पॉईंट करायचे आहेत आम्हाला. अलेक्झांडर पॉईंट आहे आणि खंडाळा पॉईंट आहे. ते 2 पॉईंट करूया आणि मग काल तिकडून गेलतो जाताना. नाही जाताना ते नाही रे. असं आला इकडे गेला. हा ए ते कॅप घाल वासू, वासू कॅप घाल. खूप सुंदर डेंजर दिसतंय ना. घेतलं नाही काय काका मावशी. तू कसं दिसतोय धुकं. इकडे बघ ना कसलं डेंजर दिसतं. सोबत चला, सोबत चला. काय ते धुकं दिसतंय काय म्हणजे खतरनाकच आहे. झाल्यावर मला नंतर मग तिला देणार. ओके, मग ती कडे देणार. ओके ओके ओके. त्या दोघीकडे चला ग. पूर्ण धुकं मस्त गाणे लावले आम्ही स्पीकरवर आणि चाललोय. तू इश्क तो गले से लगा ले. आमचे पोरं एकदम एन्जॉय करताय. बापरे, डायरेक्ट खाली ढग वाट राहिले. ढग डायरेक्ट खाली वाट राहिले. आपण वरती असं वाटतंय. कसे सगळे मोबाईल मध्ये काहीच कॅप्चर नाही होते. एवढं सुंदर आहे इकडे आणि पूर्ण दरी आहे खाली. हा ना, हो गॉड काय दिसतंय. पूर्ण ढग आहे वरती. पुढं तर काहीच दिसत नाही. असं सुंदर असं इथे गाणं वर लावलंय. त्याचं गाणं भारी चालू आहे. मला असं वाटतं इथंच थांबावं, खाली नको जायला. खाली नाही जायचंय. धुक्यामुळे नाही दिसत रे. तुला भारी असेल. हा ना यार, काहीच दिसेना. मग खतरनाक असणार नाही तर पुढे जाऊच नको.
एक तर इथं काय हो रेलिंगच नाहीये. आता तुझं ते बाई खाऊ राहिलं. यार रेलिंग आहे ना हे आपलं धुक आहे रे, नाही तर लय असं दिसलं असतं पूर्ण. आमचं नाही याला सेम झालं माहिती गेला हा सिंहगडला मी सेम गेला متعدك شنو بتعطيها كف وهز خليك شبيك عطيك صف فريسه زيد عليها شوي عندي بيزه الحجر اللي عارفه صيده سوي माझं बरोबर सध्या इथे खंडाळा पॉइंट आहे. गर्दी ग पण जवळ असं काहीच वातावरण आहे इथे. हे बघा आता हे नाही वासूच्या हातात काय मंकी येतो मस्त जवळ. देऊ का बाहेर काय स्वतः आम्ही जेवण वगैरे झाले. आता इकडे थोडंसं मार्केटमध्ये राऊंड मारलं. नेक्स्ट डेला सकाळी नाश्ता होता पण त्याचं काही शूट करायचं मी विसरली बहुतेक. आणि त्यानंतर मग थोडेसे पॉईंट वगैरे कवर केले. 2 पॉईंट अलेक्झांडर आणि खंडाळा वगैरे पॉईंट आहेत ते कवर केले. आणि त्यानंतर मग आम्ही थोडंसं मार्केट एक्सप्लोअर केलं. त्यानंतर जेवण वगैरे केलं मस्त. तिथे मालवणी तडका म्हणून आहे हॉटेल, तिथे जेवण केलं. आणि त्यानंतर मग आमची निघायची तयारी झाली. चेकआउट वगैरे केलं आम्ही, बॅगा वगैरे घेतल्या आणि निघालो आहेत. सो हे टॉय ट्रेनमध्ये आमचे एक रिलेटिव्स म्हणजे तिथे कामाला आहेत टॉय ट्रेनच्या ह्याच्यात. आणि ते नव्हते, ते पंढरपूरच्या वारीला गेले होते. पण त्यांनी एक नंबर दिला होता. त्यांचे मित्र आहेत, तेही आमच्या गावच्या इकडचेच आहेत. सो त्यांच्याशी थोडी ओळख वगैरे झाली आणि मग आम्ही टॉय ट्रेनने गेलो आहे. फायनली आम्ही आता सगळे निघालोय, गाडीमध्ये बसलोय. सगळे वाजलेत दुपारचे 3 वाजत आलेत.
नाही हॅलो मित्रांनो आम्ही आलोय ट्रेनमध्ये आता आम्ही चाललोय दाखव आम्ही चाललो आता घरी चालले आम्ही कल्याणला जाणार वाशिम पुण्याला जाणार नाही तुम्ही कल्याणला जाणार नाही अजून पुण्याला जाणार चला चला बाय बाय काय चालू वाशिम हा रे तिथं हाय ते राणी. बाय 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 आता लय जिरली चला बाय 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 सो विकेंडला तुम्ही जर माथेरानला जात असाल रिटर्न येताना नेरळवरून डायरेक्ट ट्रेन न पकडता तुम्ही कर्जतला जा कर्जतवरून ट्रेन पकडा म्हणजे रिटर्न जा उलटं आणि ट्रेन पकडा तर तुम्हाला बसायला जागा भेटेल नाही तर चढायला सुद्धा भेटत नाही नेरळवरून एवढी गर्दी असते. सो फायनली आम्ही घरी आलो आहेत सगळे म्हणजे आम्ही पोचलो होतो घरी 5:30 सव्वा 5 वाजले होते. 5 वाजता कल्याण स्टेशनला उतरलो. त्याच्यानंतर मावशीन ते पुढे कुर्ल्याला गेले. आरतीची त्यांची 6:30ला ट्रेन होती कर्जतवरून सो त्यांना खूप जास्त लेट झाला. आत्ता त्या थोड्या वेळापूर्वी बसल्यात ट्रेनमध्ये. त्यांचं रिझर्वेशन होतं ॲक्च्युली त्यामुळे त्यांना वेट करावं लागलं 6:30 वाजेपर्यंत आणि आता वाजलेत जवळपास 7:30. आम्ही आल्यानंतर मग पहिली आंघोळ केली केस धुतले तिघांनी सगळ्यांनी आम्ही. त्याच्यानंतर मी मशीन लावलं मशीनसुद्धा होऊन गेलं आहे. कपडे सगळे वगैरे सुकत घातलेत आणि मस्त आंटी आल्या होत्या. आंटीने मुगाची खिचडी बनवली होती. सुशांतने आमलेट काढले. सो आम्ही छान जेवण वगैरे माझं झालं आहे. सुशांत करत आहे. उर्वीचं पण झालं. उर्वी पण आली इकडे ए बाई अभ्यास मी झोपणार आहे. एवढं डोकं दुखतं आहे आणि एवढं हातपाय दुखतं आहे अक्षरशः. कालपासून आम्ही जवळपास 11-12 किलोमीटर चाललो असेल एवढं चाललं आणि हे पोरंसुद्धा तेवढंच चाललेत. मी ना 12 किलोमीटर चालली आहे. सो हे पोरं पण तेवढेच चाललेत. फक्त थोडा वेळ आम्ही ना संध्याकाळी घोडे केले होते जे की संध्याकाळी थोडं रिटर्न येताना खूप जास्त थकले होते सगळेच पोरं पण. मी तर घोड्यावर बसली होती 2दा बसली होती. खूप जास्त थकले होते ते मग त्यामुळे थोडंसं तिथे आम्ही घेतला होता घोडा वगैरे. 2 घोडे घेतले होते अल्टरनेट. दोघं सगळेजण थोडं वेळ बसले. सुशांत आणि विशाल नव्हते बसले बाकी सगळे अल्टरनेट थोडा वेळ बसले आणि बाकी जवळपास 11-12 किलोमीटर म्हणजे चालणं झालं आहे कालपासून आणि खूप थकलं. आता पूर्ण हातपाय पूर्ण अंग दुखतं आहे. मग म्हटलं चला आता इथे लॉग एंड करूया. कसे वाटले तुम्हाला माथेरानचे व्हिडिओ नक्की सांगा. मला माहिती आहे मी जास्त काही बोलली नाही. इतकं सुंदर आहे माथेरान. मी जवळपास 10 वर्ष झाले मला कल्याणमध्ये राहून. मी पहिल्यांदा गेलीत माथेरानमध्ये. खरंच खूप छान आहे. पावसाळ्यात म्हणजे काय तो नजारा होता काय ते किती ते धुकं आणि बापरे सुंदर. माथेरान फिरण्यासारखं छान आहे. असं दोघांनी जाऊन वगैरे मजा नाही येत. सगळी जर ग्रुप वगैरे असेल तर खूप जास्त मजा येते. दोघं गेलं असतं तर खूप बोर झालं असतं आपण ना. दोघं गेलं तर सकाळी उठायचं 2 घोडे करायचे आणि पूर्ण माथेरान घोड्यावर फिरायचं. हां जर खरंच प्रॉपर जर ते बघायचं असेल स्पॉट तर तुम्ही दोघं जण म्हणजे घोडे करून प्रॉपर तुम्ही फिरा कारण की खूप चालावं लागतं. खूप जास्त चालावं लागतं. एक पॉईंट इकडे तर दुसरा पॉईंट तिकडे असे खूप मस्त घोडा करून फिरायचं. पण ते घोडे बाबा मला तर भीतीच वाटली त्या घोड्यावर बसल्यावर. आज सकाळी तो सीनच झाला. ते आम्ही तिकडे एक रील बनवत होतो आणि तो घोड्यावाला चालला होता. सो त्याच्या हातातून घोडा सुटला की काय माहीत नाही. त्याच्या घोड्यावर बसली होती ते डायरेक्ट रिटर्न उलटा घोडा. बापरे म्हटली नको. सो असं काहीच होती आमची छोटीशी ट्रिप. खूप दिवसापासून प्लॅन चालला होता आमचा कुठे जायचं पण फायनली ती प्लॅन सक्सेसफुल झालात. त्याच्यात मामाला विचारलं होतं आम्ही परत केरळला जाणार. केरळला जाणार आहे परत. सो त्याच्यात मामाला आम्ही विचारलं होतं पण मामा बोलला की नको एकादश आहे आणि मामाला सुट्टी पण नसते सॅटर्डे संडे. तर मग मावशी तर फिक्स होती. मावशी आणि आरती तिकडून बबली पण आली होती. राहुलला तर काय पॉसिबल होत नाही कारण की त्याचं गॅरेज आहे सो ते बंद करून त्याला येता येत नाही. सो असं काहीसं होतं त्यामुळे खूप जास्त एन्जॉय केला आहे. मस्त 2 दिवसात एवढ्या रील शूट केल्या. सो बघू कशा एडिट करून टाकतो आम्ही ते. तुम्ही इंस्टाग्राम किंवा इंस्टाग्राम आणि यूट्यूबला बघू शकता शॉर्ट्सला. सो आता मी हा लॉग इन करते. मी आता झोपणार आहे. 7:30 पावणे 8 वाजले. एकदा आरतीला त्यांना फोन करते आणि झोपून जाणार आहे.
उद्या माझी 2ची शिफ्ट आहे. उर्वीला उद्या ऑनलाईन लेक्चर आहे, उर्वीचं स्कूल नाही आहे. आणि सुशांतची पण जनरल शिफ्ट आहे, पण ते काय डब्बा नाही नेणार आहे उद्या. सुट्टी हो ना, नाही नेणार आहे ना डब्बा. थकली खूप ती पण. ते पोरं एवढे चालले आहेत 3 जण, वासू, उर्वी आणि सानू. अजिबात कंटाळले नाही, अजिबात बोलले नाही की मला उचलून घे. वासूला थोडं थोडं मध्ये उचलून घेतलं विशालने वगैरे, पण उर्वी आणि सानू खूप चालले आहेत. म्हणजे अक्षरशः त्यांनी आमच्यासोबत एवढे चालले आहेत ना ते. आणि घोड्यावर पण आम्ही थोडं थोडं बसलो तेवढेच ते बसलेत. त्या व्यतिरिक्त ते जेवढं आम्ही चाललो आहे तेवढे ते चालले आहेत. त्यामुळे ते पण, आणि एवढी एनर्जी तरी पण त्यांच्यात. काल आम्ही पूर्ण थकून आलो तरी ते रात्री परत सगळं त्यांचं एवढी मस्ती चालली होती. शेवटी लाईट बंद केल्या, त्यांना झोपी लावलं आणि त्यानंतर आम्ही काही रील वगैरे शूट केलं आहे. सो खूप जास्त मजा केली. तुम्ही झोपले होते. चला आता मी झोपते. पाऊस चालू आहे बाहेर. मशीनचे कपडे वगैरे सगळं वाळत घातले आणि झोपणार आहे. सो चला, कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.